नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज आपण चाललो आहोत एक ऐतिहासिक मंदिराला भेट देण्यासाठी. मित्रांनो, ते म्हणजे दर्याबाई आणि वेल्लाबाई ह्या दोन्ही बहिणींची मंदिरं एकाच ठिकाणी तुम्हाला बघायला भेटणार आहे. ते गाव आहे म्हणजे वडगाव दर्या या ठिकाणी. मित्रांनो, याच्यामध्ये तालुका येतो पारनेर आणि जिल्हा आहे मित्रांनो आपला अहिल्यानगर. हे देवस्थान आमच्या घरापासून खूप जवळ होतं, त्यामुळे म्हटलं की चला यार, या देवस्थानला खूप दिवसापासून इच्छा होती जाण्याची. आणि मित्रांनो, आपल्याला इथं स्वागतासाठी दिसते जी आपली वानर सेना इथं मित्रांनो जी आहे तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात इथं बघायला मिळणार आहे. आणि त्याचप्रमाणे आम्ही इथं थोड्या पुढे चाललो होतो आणि बघू शकताय की जी वानर सेना आहे ती खूप मोठ्या तैनात होती आणि त्यांनी आमची बॅगच घेतली होती, कारण की त्यांना खायला पाहिजे होतं आणि आम्ही काहीच खायला नेलं नव्हतं, कारण की आम्हाला माहिती होती इथं खूप माकडं आहेत. त्यामुळे आम्ही इथं काहीच घेतलं नव्हतं. ते बघू शकता की इथं खूप त्यांच्यातून मस्ती चालू होती. त्याच्यानंतर मित्रांनो आम्ही इथं थोडंसं खाली चालत आल्यानंतर इथं मित्रांनो तुम्हाला 100 ते 125 पायऱ्या मित्रांनो आहेत. आणि ह्या पायऱ्या उतरून गेल्यानंतर तुम्हाला दर्याबाई आणि वेल्लाबाई ह्या दोन्ही पण जे आहेत मंदिरं एकदम गुफेत आहेत आणि हे खूप ऐतिहासिक मंदिरं आहेत. चला मित्रांनो, मी तुम्हाला इथला आजूबाजूचा परिसर दाखवतो. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हटलं ना तर मित्रांनो तुम्हाला इथे कुठल्याही प्रकारचा कळस हा दिसत नाही आहे. आणि हे जे मंदिर आहे पूर्णपणे नैसर्गिक गुफेमध्ये आहेत. आणि इथं इच्छेने मित्रांनो या दोन्ही पण देवी आहेत त्या प्रगट झालेल्या आहेत. आणि बघू शकताय दर्या देवीचं हे मुख्यतः मित्रांनो तुम्हाला इथून जे छतामधून जे पाणी आहे ते उन्हाळा पावसाळा कितीही कडक उन्हाळा असला तरी तो छतातून पाणी पडत असतं. मित्रांनो, ह्या आहेत दर्या देवी आणि यांना मित्रांनो सप्तशृंगीचं अर्धपीठ हे मानलं जातं. त्याचप्रमाणे मित्रांनो या आहेत वेल्लादेवी आणि यांना माहूरगडचं पूर्णपीठ असं मानलं जातं मित्रांनो. त्याचप्रमाणे तुम्हाला ह्या दोन्ही पण मूर्त्या आहेत त्या इथे बघायला मिळतात. आपण थोडंसं पुढे गेल्यानंतर तुम्हाला इथं भैरवनाथांची पण मूर्ती बघायला मिळते. मुख्यतः मित्रांनो तुम्ही जेव्हा इथे ह्या मंदिरामध्ये याल तेव्हा तुम्हाला इथं निसर्गाचे खूप छान अशी देणगी बघायला मिळेल. हे मित्रांनो आहे जे म्हणजे पाण्याचे शार्क आणि चुनखडी मिळून जे स्तंभ इथं तयार झालेले आहेत आणि या पाण्याला खूप पवित्र मानलं जातं. त्याचप्रमाणे मित्रांनो बाहेरचा निसर्ग आहे एकदम अतिशय खूप छान आणि तुमचं इथं आल्यानंतर मन एकदम प्रसन्न होऊन जाईल. चला मित्रांनो, अजून किती काय काय बघण्यासारखं आहे मी तुम्हाला दाखवतो.
आता मित्रांनो आम्ही खालून दर्शन घेऊन आता वरती चाललेलो आहे आणि हे बघा एकदम मस्त आहे. आणि आता इथं वरती काय आहे मला पण माहिती नाहीये, पण चाललोय वरती आता. मित्रांनो हे पाठीमागचं जे मंदिर आहे ते शंकराचे पिंड आहे आणि गुप्तेश्वर म्हणून असं त्याचं नाव आहे. आणि खूप छोटा दरवाजा आहे, त्याच्या आतमध्ये काय काय एक शंकराचे पिंड आहे, एक नंदी बैल आहे आणि मस्तपैकी त्याच्यामध्ये पण व्ह्यूज आहे. तू काय काय तू बघितलं? हे काय शिवजी शिवजी काय इथे अशा प्रकारे आम्ही मित्रांनो दर्याबाईला आलो होतो आणि आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि एकदम खूप छान असं वाटलं आणि एकदम शांत असं वातावरण आहे. बघू शकता इकडं सर्व मुलं आहेत ते खेळतात, मस्त एन्जॉय करतात आहे. आणि आम्ही पण आज आलो होतो दर्याबाईला आणि तुम्ही पण नक्की या. अजून खूप भारी आहे इथं, माकडं वगैरे एकदम रिॲलिटीमध्ये. ते काही करत नाही आहेत, फक्त बॅग वगैरे असेल ते घेतात. खायला वगैरे फक्त अपेक्षा छोटे आहे त्यांच्या, खायला पाहिजे त्यांना. अशा प्रकारे आपण हा ब्लॉग इथे तयार केलेला आहे मित्रांनो. तुम्हाला हा ब्लॉग नक्की आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन अशाच ब्लॉगमध्ये मित्रांनो. तोपर्यंत मित्रांनो बाय बाय.